राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन सुत हनुमान की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. जय जय रघुवीर समर्थ. नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या, अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगद खेल पालना, मंगलमणि निधाना, सज्जन वन चंदनाराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्र, स्मृती सार समुद्रा मन्मथ मन्मथा, नमो सुभाव भजन भांजना, भवेत कुंभ भंजना, विश्वोदभवना श्री गुरुराया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिव्या शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाडळे लोकी, भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रिय संत सज्जनो, आपल्या या आजच्या शुक्रवारच्या गाथेचं जे काही चिंतन चालू असतं त्यामध्ये आता गेले 2-3 शुक्रवारी कुमार महाराज गोंगडे यांनी 194 अभंगापर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. तर आज आपण 195 अभंग घेणार आहोत. तर 195 अभंग तुकोबारायांनी काय लिहिलंय? नवतो सावचित्त तेणे अंतरले हित, पडिला नामाचा विसर, वाढविला संसार, लटक्याचे पुरी, वाहोनिया गेलो दुरी, तुका म्हणे नाव, आम्हा सापडला भाव, पडिला नामाचा विसर, वाढविला संसार. या अभंगामधनं या ठिकाणी तुकोबारे आपल्याला सांगतात, तुकोबारायांनी आपल्याला एक भाव सांगितलेला आहे. तुकोबाराय आपल्याला एक भाव सांगतात. भाव म्हणजे काय की आपण या जन्माला आल्यानंतर
आपण कसे झालो, आपण तुकोबारे सांगतात की आम्ही या संसार हरिचिंतनाविषयी सावध चित्ताने नव्हतोच. हरिचिंतन हे मुख्य आपल्याला या जन्मामध्ये आल्यानंतर करायचंय. देवे दिला देह भजना गोमटा, आणि या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला भजनच करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय. पण आपण ते भगवंताचं नामस्मरण सोडून नको त्या गोष्टीच्या मागे जातो, संसाराच्या मागे जातो. म्हणून तुकोबारे सांगतात की मी या संसारात हरिचिंतनाविषयी सावध चित्ताने नव्हतो, म्हणून माझ्या खऱ्या हितास विघ्न आले. आता तुकोबारे आपल्याला इथे मी या संसारात म्हणतायत. आता तुकोबारा एवढे वैकुंठावरून आले होते आणि या वैकुंठावरून आल्यानंतर ते ब्रह्मपदाला प्राप्त झालेले. तुकिता तुळनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. एवढे तुकोबारा जगद्गुरु होते, तरी त्यांनी असं का म्हणावं, मी या संसारात हरिचिंतनाविषयी सावध चित्ताने नव्हतो. तुकोबारा हरिचिंतनात सावध चित्तात होते, चिंतन सतत होतं. पण हा जो अभंग त्यांनी जो आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. आपण या संसारात राहिल्यानंतर आपण या संसारातच एवढं हरिचिंतनाविषयी आपण सावध चित्ताने राहत नाही. आपण या संसारात राहतो आणि आपण ज्या काही खऱ्या गोष्टी नाही आहेत त्याच्या मागे लागतो. म्हणून काय की आपल्याला हरिनामाचा विसर पडलाय आणि उत्तरोत्तर आपण संसार वाढवतो. आपण जन्माला आल्यानंतर काय करतो की आपण संसारातच अडकून पडतो. आपल्याला हा मनुष्य देह जन्माला, आपण या मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्य देह कसा प्राप्त झालेला आपल्याला, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. पाप पुण्य समसमान झाल्यावर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण त्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण विसरलो, आपल्या स्वतःची हानी केली. नरदया येऊन हानी केली म्हटले तुकोबारायांनी. तुकोबारायांनी या अभंगामध्ये काय म्हटलं, नरदया येऊन हानी केली. नित्यपाठातला पहिला अभंग आहे. नरदया येऊन हानी केली. आपण या नरदयाला आलोय, पण आपल्या नरदयाला आल्यानंतर आपल्याला कशामध्ये हित आहे हे हित आपल्याला कळलं नाही. आणि हे हित कळलं नसल्यामुळे आपण त्या संसारातच अडकून पडलो. आता तुम्ही बघा, कित्येक लोक असे आहेत की जन्माला येतात, काय वर्ष ते मोठे होतात, पण कधी त्यांना देवळात जायचं माहिती नाही किंवा परमार्थाचे विषय माहिती नाही, सद्गुरू केलेला नसतो. असे जे लोक आहेत, ह्या लोकांसाठी तुकोबारायांनी हा अभंग लिहिलाय. मी या संसारात हरिचिंतनाविषयी सावध चित्ताने नव्हतो, म्हणून माझ्या खऱ्या हितास विघ्न आले. आपलं जे खरं हित आहे ते काय आहे ते बघायला पाहिजे. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपलं हित कशात आहे, जे माता पिता जाणतात ते माता पितांना धन्यता दिली. ज्या मुलाचं हित कशात आहे हे कळणारे माता पिता आहेत, त्यांना पहिल्यांदा तुकोबारायांनी धन्यता दिली. मातेला पहिले धन्यता दिली, कारण माता ही संस्कार देणारी आहे. आपलं हित कशात आहे सांगणारी माता आहे. आणि त्यामुळे तुकोबारे सांगतात की हरिनामाचा विसर पडला आणि उत्तरोत्तर संसार वाढविला. आपल्याला हरिनामाचा विसरच पडलाय का, की आपण या संसारात एवढं अडकून पडलो की आपल्याला हरिनामाची आठवणच नाहीये. हरिनाम हे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हटलेलं आहे. अमृतापेक्षा गोड नाम आहे. आता आम्ही अमृत चाकलेलं नाही, पण असं संतांनी सांगितलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृत गोड असेल, अमृत गोड आहे हे संतांनी सांगितलंय आणि त्याच्यापेक्षा नाम गोड आहे असे आपल्याला नामदेव महाराज सांगतात. आणि खोट्या माईक संसाराच्या पुरात मी वाहून गेलो, म्हणजे या संसाराच्या पुरामध्ये मी दूरपर्यंत वाहून गेलो. म्हणजे काय की आपण जन्माला आल्यापासून आपण मोठे होऊस तोर 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष झालं तरी आपण परमार्थात लागत नाही. आता काही लोक असतात ते या नोकरीला असतात आणि नोकरी करताना त्यांना म्हटलं चला परमार्थामध्ये, चला पंढरपूरला जाऊ किंवा कुठे जाऊ, तर ते काय म्हणतात आता नाही, जरा रिटायर झाल्यानंतर. आता रिटायर झाल्यानंतर काय होतं, रिटायर झाल्यानंतर पण त्यांना ज्या कामावर ते होते तिथे जेवढं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त काम रिटायर झाल्यानंतर होतं. पण रिटायर झालेल्या माणसांना ज्या तुम्ही कामावर होते त्याच्यापेक्षा जास्त काम होतं. का होतं की घरी सगळे कामं असतात, घरी नातवंड असतात, त्यांना शाळेला न्या,
शाळेहून घेऊन या, ह्याच्यात त्यांचा वेळ जातो. म्हणजे ते काम जे कामावर होते तेव्हा त्यांचं काम कमी होतं, पण जेव्हा रिटायर झाल्यावर त्यांचे कामं वाढलेले असतात आणि तेव्हा पण ते म्हणतात ना, हो मला वेळ मिळत नाही, कसं येणार मी परमार्थाच्या कुठल्याही कीर्तनाला किंवा पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं, त्यांना वेळ मिळत नाही. का? कारण काय, ते त्याप्रमाणे त्या संसारात अडकून पडलेत. म्हणून तुकोबाला सांगतात, खोट्या माईक संसाराच्या पुरात मी वाहून दूर गेलोय. आता संसार हा खोटा आहे. संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जार हरिविण. संसार हा खोटा आहे, लटिका आहे. माऊलींनी आपल्याला हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात सांगितलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जार हरिविण. नाममंत जप कोटी जाईल पण व्राप संकल्प धडून राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तुकोबाराय आपल्याला इथे हेच सांगतात की इंद्रियाच्या मागे लागून तुम्ही संसार करू नका. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. निजवृत्ती काढी म्हणजे काय? तुम्ही ज्या निजवृत्ती, तुमची जी पूर्वीची वृत्ती होती त्या वृत्तीवर या आणि त्या वृत्तीवर येऊन तुम्ही भगवंताचं चिंतन करा. आता निजवृत्ती काढी सर्व माया तोडी म्हणजे सर्व माया म्हणजे काय? आपण ज्या मायेत अडकलोत ती माया सगळी सोडून द्या आणि तुम्ही त्या निज वृत्तीवर या. कुठली? जी पूर्वी आपण आईच्या उदरामध्ये होतो त्या वृत्तीवर या. तुम्ही आईच्या उदरामध्ये जे नामस्मरण करत होतात ते नामस्मरण तुम्ही आता करा. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सावडी लपू नको. म्हणजे इंद्रियाच्या मागे लागू नको. इंद्रिय तुला धोका देणार आहेत. आज ना उद्या तुला इंद्रिय धोका देणार आहेत. का? पण इंद्रिय असे आहेत की आपण ज्या इंद्रियाच्या मागे गेलो ना तर आपण फसतो. आपल्या ताब्यात इंद्रिय पाहिजेत. आपण इंद्रियाच्या ताब्यात गेलो. इंद्रियांच्या ताब्यात आपण असल्यामुळे आपल्याला काही होत नाही. आपण काहीच करू शकत नाही. कंट्रोल सगळ्या त्याच्या ताब्यात आहे. आणि इंद्रियाच्या ताब्यात जर आपण गेलो तर आपण संसारच करत राहणार. म्हणून इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे आणि आपल्या ताब्यात जर इंद्रिय असतील तर आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. आपण सांगू शकतो की हे काम कर किंवा इकडे जा, तिकडे परमार्थात जा, परमार्थात हे कर. इंद्रियांचं एक असं एक मन जे आहे, मन आपल्याला जिथे आता आपण इथे बसलोय तर आपण एका क्षणामध्ये आपण गावी जाऊन येऊ शकतो. आता गावचं नाव घेतलं सगळे आपण गावी जाऊन आलो. कारण काय? आपलं मन आहे. मन सर्वात श्रेष्ठ आणि सगळ्यात फास्ट पळणार आहे मन. मन जे आहे इथे आता आपण जर आठवण केली की आपण गावी जाऊ आणि गावी जायचंय, गावचा विचार केला तर आपल्या समोर सगळं गावचं रूप दर्शन येते. त्यामुळे मन, या मनाला ताब्यात ठेवायचं आणि या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी परमार्थ आहे. संतांची संगती कशासाठी? या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी. आणि संतांचे संगती मनोमार्ग गती अकाळावा श्रीपती येणे पंते. म्हणजे तुम्हाला जर या भगवंताला आपल्या ताब्यात घ्यायचं, आपलं आकाळायचं आहे, आपलं कळायचं असेल तर या मनाला तुम्ही ताब्यात ठेवलं पाहिजे. मनोमार्ग गती अकाळावा श्रीपती येणे पंते. पण तुकोबारा सांगतात, खोट्या माईक संसाराच्या पुरात तू वाहून जाऊ दूर गेलास. तुकाराम महाराज म्हणतात की आता मात्र हरिविषयाचा भाव हीच कोणी एक नाव आम्हा सापडले. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबारा शेवटी सांगतात की आता मात्र हरिनामाविषयीची भाव हीच कोणी एक नाव आम्हाला सापडले. आता आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं, आपल्याला एक नदी क्रॉस करायची, नदी पार करून जायचे. तर नदी पार करायला आपल्याला काय लागेल? एक नाव लागेल. बरोबर आहे. तसं या संसारात आपल्याला ह्या पैल तीरातून त्या पैल तीराला जाण्यासाठी, आपण आपल्या संसारात भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला ती नाव पाहिजे. आणि ती नाव कुठली आहे? ही हरिनामाची नाव आहे. तुकोबा सांगतात ही हरिनामाची नाव आहे ना, ही आम्हाला एक भाव, हीच कोणी एक आम्हाला नाव सापडले आणि हाच भाव आपल्याला पाहिजे. आता भाव पाहिजे म्हणजे काय? भगवंतावर आपण दृढ भाव ठेवायला पाहिजे, एकनिष्ठता राहिली पाहिजे. भगवंताचा विषय आपला भाव मनात दृढ झाला पाहिजे आणि आपण भगवंताचं चिंतन सतत केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो की एक ठिकाणी एक व्यापारी होता. आता व्यापारी असून त्यांनी काय भरपूर दान धर्म केलं होतं. तो भगवंताची पूजा अर्चा करत होता आणि भगवंताची काय सेवा करत होता आणि परमार्थिक सेवेमध्ये तो तन्मय असायचा, नेहमी असायचा. आणि एकदा काय झालं की त्याला भगवंताची ओळख झाली, भगवंताचं त्याला नाम मिळालं, ते सगळं झालं, ते भगवंताचं नामस्मरण चालू होतं आणि त्याला भगवंताची भेट व्हायची, भगवंत त्याला दर्शन द्यायचे.
आणि त्याला भगवंत दिसायचे. तो जर सकाळी चालायला गेला, वॉकिंगला वगैरे गेला, तर त्याला दिसायचं की मी चालतोय पण माझ्या बरोबर देव चालतायत. त्याला हे दिसायचं. म्हणजे त्याची एवढी भक्ती हे त्या ह्याला पोचली होती की भगवंत त्याला दर्शन द्यायचे, की भगवंत त्याच्या बरोबर असले, ते भगवंत त्याला ते अनुभव व्हायचा. असं करता करता एक दिवस काय झालं की त्याचे जे काही ग्रह आहेत ते फिरले आणि त्याला एकदम त्रास झाला. म्हणजे त्या ग्रहामुळे त्याचं काय झालं, त्याला दुःख झालं आणि त्याला जाम त्या ग्रहामुळे पीडा उत्पन्न झाली आणि तो एकदम दुःखी झाला, गरीब झाला. गरीब, पैसे पण त्याची, संपत्ती वगैरे पण त्याची गेली. आणि त्यावेळेला तो जेव्हा तो फिरायला जायचा तेव्हा त्याला भगवंत त्याला दिसत नव्हते चालताना. त्याला फार वाईट वाटलं. बोले मी जेवढं संपत्ती वगैरे होती सगळं माझ्याकडे होतं, तेव्हा भगवंत माझ्या बरोबर नाहीयेत. भगवंत माझ्या बरोबर होते आणि आता माझ्याकडे सगळं गेलेलं आहे. मी एकदम दुःखी झालोय. मी एकदम याच्यामध्ये पीडा सहन करतोय आणि मला भगवंताचं रूप दिसत नाही, भगवंत दिसत नाही, भगवंत माझ्या बरोबर नाही, असं त्याला हे झालं. त्याला आधी भरपूर विश्वास होता भगवंतावर, पण ह्याचं झाल्यानंतर त्याचा विश्वास थोडा कमी झाला. नंतर काही दिवस असेच गेले आणि त्याचे ग्रहमान जेव्हा व्यवस्थित झाले, ठीक झाले. कारण काय असतं, प्रत्येक ग्रहमानाचा काही काळ असतो. आता शनीची 7.5 असते, 7 वर्ष, 7.5 वर्ष, 2.5 वर्षाचे 3 पिरियड असतो. किंवा तुम्ही केतूचं बघितलं तर केतू 7 वर्ष असतात. राहूचं दशा बघितली, राहू 18 वर्ष दशा असते. म्हणजे हे दशा तुमचे जे पलटले की परत तुम्हाला त्याप्रमाणे व्यवस्थित थोडं चांगलं वाटायला लागतं. तुमच्या संसारात तुम्ही राहता, तुमचं सगळं व्यवस्थित होतं. असं करता करता त्याला जेव्हा ग्रहमान त्याचे बरोबर झाले तेव्हा त्याला परत तो जेव्हा चालायचा तेव्हा त्याच्या बरोबर भगवान परमात्मा चालायचं हे त्याला दिसायला लागलं. मग त्यांनी काय केलं, भगवंताला विचारलं. त्याने प्रश्न केला की मी जेव्हा माझी ग्रह बरोबर नव्हते, मी दुःखी होतो, तेव्हा तू मला सोडून गेलास आणि आता माझे ग्रह परत आले, तू परत माझ्या बरोबर आलास, असं कसं? तर भगवंतानी त्याला सांगितलं की मी तुला कधीच सोडलेलं नाही. भगवंत काय असतो, भगवंत कधी कोणाला सोडत नाही, कारण भगवंत आपल्या बरोबरच आहे. भगवंत आहेत म्हणून आपण चालतोय. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुको नका. आपले शरीर जे चालतंय, आपण जे चालतोय, सगळे जे कार्य आपण जे करतोय, तर भगवंताच्या मुळेच करतोय. भगवंत आपल्या बरोबर आहेत म्हणून आपण करतोय. जर आपण आपल्यामधनं भगवंत निघून गेला तर काय राहणार आहे? मग 4 जण लागतील खांद्यावर न्यायला. आपल्यामध्ये भगवंत आहे म्हणून आपलं सगळं कार्य चाललंय. तर त्याने विचारलं, भगवंताने सांगितलं मी तुझ्या बरोबरच आहे, तुला सोडून गेलेलोच नाही. बोलले मग मला तुम्ही दिसत नव्हते. माझी जेव्हा वेळ बरी नव्हती तेव्हा तुम्ही मला दिसत नव्हते, असं का? तर तेव्हा त्या वेळेला भगवंताने सांगितलं की तुला जेव्हा वेळ बरी नव्हती, तुझी वेळ बरी नव्हती, तुला सगळं हे त्रास होत होता, तेव्हा मी तुझ्या बरोबरच होतो. पण तेव्हा काय, माझी पावलं दिसत नव्हती. फक्त तुला एकच पावलं दिसत होती. आता तुला 2 पावलं दिसतात. भगवंत चालतात, तो पण चालतो. पण त्यावेळेला तुला एकच पावलं दिसत होती. त्याचं काय की ते पावलं माझी होती आणि मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन तुला चालत होतो. मी तुला उचलून धरलेलं होतं आणि मी त्याप्रमाणे चालत होतो. आणि ते जे पावलं होती, ती पावलं माझी होती, तुझी पावलं नव्हती. आता तुझं सगळं बरं झाल्यानंतर तुझी पण पावलं दिसतात, माझी पण पावलं दिसतात. आता तुला मी खाली ठेवलेलं आहे. जेव्हा तुला बरं नव्हतं, तुझं काय प्रॉब्लेम्स होते, तेव्हा मी तुला उचलून धरलेलं होतं आणि मीच तुझे सगळं कार्य करत होतो. असं सांगितल्यावर भगवंतानी त्याला पटलं आणि त्याला वाटलं खरोखरच भगवंत माझ्या बरोबरच आहेत, मला सोडून नाहीये. तसं आपल्याला पण असं वाटलं पाहिजे. जे काय कार्य माझ्या करणारा कोणी नाही, मी निमित्त मात्र. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला. निमित्त मात्र आपण आहोत. आपण जे काय करतोय ते निमित्त मात्र आहे. बाकी करणारा फक्त भगवंत, सर्व कार्य तोच सांभाळतो. त्यांनीच ह्या सृष्टीला निर्माण केलं, त्यांनीच आपल्याला निर्माण केलं आणि सगळं कार्य जे काही सृष्टीमध्ये चाललेलं आहे ते सगळं त्याच्यामुळेच होतं आणि कोणी करू शकत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात की हा आता मात्र हरिविषयाचा भाव हीच कोणी एक नाव आम्हाला सापडली. हरिविषयाचा जे भाव जो आपल्याला सापडलाय, तो भाव जर आपण धरून ठेवला आणि आपण या संसारातनं हळूहळू परमार्थात गेलो, परमार्थाला लागलो, तर आपल्याला कळेल की
भगवंत आपल्या बरोबर आहे आणि भगवंत आपलं सगळं कार्य चालवतो. आता हा झाला आपला 195वा अभंग. आता 196वा अभंग. शिजलेले अन्नाचे वासनेचे जर भुकेची शांती होती, अन्नाचा परिमळे जरी जाय भूक, तरी का हे पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करा रे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम राम. देखोनी जीवन जरी जाय तान, तरी का साठवण घरोघरी. देखोनी छाया सुख न पाविजे, जव न बैसिजे तया तळी. हित तरी होय गाता ऐकता, जरी राहे चित्ता दृढ भाव. तुका म्हणे ओसी भावेची तू मुक्त, काय करशी युक्त जाणीवेची. बघा आता प्रत्येक ज्या आधीचा अभंग पण तुकोबारायांनी जो दिला भावावरच आहे. हा अभंग पण भावप्रधान. म्हणजे ह्या 2-4 अभंग जे आले ते सगळे भावप्रधान अभंग आहेत. म्हणजे आपल्याला परमार्थामध्ये भगवंताविषयी भाव पाहिजे, अजून काय नाही. भगवंत आपल्याला दिसेल न दिसेल, ह्या कलियुगामध्ये भगवंताची आपल्याला भेट होईल ना होईल, होणं शक्य नाही. पण भगवंताची ओळख होणे हे आपल्याला मुख्य आहे. आणि तो भाव आपल्याला पाहिजे, की तो भाव भगवंताविषयी आपली भक्ती पाहिजे. भक्तिभावाने जर आपण त्याची उपासना केली, त्याची जर भक्ती केली, तर तो आपल्या बरोबरच आहे आणि आपले सगळे कार्य करणार आहे. म्हणून ह्या अभंगामध्ये तुकोबारे सांगतात, शिजलेल्या अन्नाचा वासाने जर भुकेची शांती होती, तर लोक घरोघरी स्वयंपाक कशा करता करतात. जर शिजलेला अन्नाचा वास आला आणि जर त्या त्या वासाने जर आपली भूक जात असेल, तर लोक घरोघरी स्वयंपाक करणारच नाहीयेत ना. हे असं तुकोबारायांना सांगायचं काय कारण आहे? कारण असे काही लोक आहेत, ते म्हणतात माझं, आता त्यांना एखाद्याला सांगितलं की माळ घाला, ते म्हणतात नाही माझ्या मनाचीच माळ आहे, हं. माळ मला घालायची गरज नाही, माझ्या मनाचीच माळ आहे. आता ही मनाची माळ किती वेळ टिकेल? घातलेली माळ टिकत नाही, घातलेल्या माळा लोक काढून ठेवतात. तर मनाची माळ किती वेळ टिकेल हे विचार करा. मनाची माळ टिकूच शकत नाही, कारण मन हे क्षणाक्षणाला बदलत असतं. मन हे पालटत असतं. एका एका वेळेला एका मिनिटात हे मन काहीतरी सांगत असेल किंवा करत असेल, तर दुसऱ्या मिनिटाला ते काहीतरी वेगळंच करेल. त्यामुळे मनाची माळ कधी टिकत नाही. म्हणून शिजलेल्या अन्नाचे वासाने जर भुकेची शांती होती, तर लोक घरोघरी स्वयंपाक कशाकरिता करतात? लोक घरी स्वयंपाक करतात कशासाठी? आपली भूक भागवण्यासाठी. जर त्या वासाने, त्या अन्नाच्या वासाने जर भूक जाणारी असती, तर लोकांनी ते पक्वान्न केलंच नसतं किंवा ते हे केलंच नसतं, स्वयंपाक केलाच नसता. पण हा आपल्याला भूक येते, आपल्याला जेवण लागतं. आपल्याला कसं आहे, हा जो जीव आहे, आपलं जे शरीर आहे, हा देह आहे. हा देह जसा आहे अन्न प्रिय आहे. म्हणजे ह्याला अन्नाशिवाय हे जगू शकत नाही. हा जीव राहू शकत नाही किंवा हा देह राहू शकत नाही. याला प्रत्येक वेळेला काही ना काही अन्न पुरवायला लागतं आपलं. अन्न, पाणी. पाण्याशिवाय थोडे दिवस आपण राहू शकतो. पण अन्न जर आहे, अन्नाशिवाय पण राहू शकतो. पण काही पिरियड करता, काही वेळेपुरता, काही ठिकाणी. अन्न हे रोजचं आपल्याला लागतं. म्हणून तुकोबारा सांगतात, की ह्या शिजलेल्या अन्नाच्या वासाने जर भुकेची शांती होती, तर लोक घरोघरी स्वयंपाक कशा करता करतात. म्हणून अहो पोकळ परमार्थी जन हो, तुम्ही आपले खरे हित वाणीने नित्य रामाचे स्मरण करून साधून घ्या. म्हणजे आपण एखाद्याला सांगितलं, की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, किंवा आपण एवढे प्रवचन ऐकतो, एवढे कीर्तन ऐकतो. काही वेळा आपण काही टीव्हीवर आपण कार्यक्रम बघतो. पण त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हेच कळतं, की संतांनी आणि ज्या काही महात्म्यांनी आपल्याला सांगितलं, की भगवंताचं नामस्मरण करा. प्रत्येक संताने आपल्याला एकच सांगितलंय, की भगवंताचं नाम घ्या. ह्या कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम हेच कलियुगामध्ये आपल्याला साधन आहे. आणि हे नाम जर आपल्याला घ्यायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी संतांनी आपल्याला हेच सांगितलंय, की संतांनी आपल्याला सांगितलं, की तू भगवंताचे नाव घे. भगवंताचं नाम घेतल्यावर तुझा उद्धार आहे. ह्या जन्मामध्ये तुझा उद्धार व्हायचा असेल तर भगवंताचं नाम घे. पण तेवढं सोडून आपण सगळं करतोय. भगवंताचं नामस्मरण करतोय का आपण? हे आपण प्रत्येकाने आपापली नाडी तपासावी. की संतांनी आपल्याला सांगितलंय, आपल्याला सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय. आपण रोजचे प्रवचन ऐकतो. ज्योतिताईंनी एवढं आपल्यासाठी हे प्रवचनाचे कार्यक्रम ठेवले. रोज प्रवचन ऐकतो. प्रत्येक महाराज आपल्याला हेच सांगतात, नामाविषयी सांगतात, की नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, तुम्ही परमार्थ करा. पण आपल्याकडून दिवसातनं किती वेळ नामस्मरण होतं, हे आपण जरा आपली नाडी तपासा.
पण शक्यच नाही ना. तर आपले ना जर आपण बघितलं तर आपल्या दिवसातून थोडाही वेळ परमार्थामध्ये आपला नामस्मरण होत नाही. हां, थोडा वेळ भाग्यवान असतील ज्यांचं नामस्मरण होतंय. आता माझं पण होत नाही. मी पण त्यातलाच आहे. कारण मला पण माझं नामस्मरण होत नाही. मी तुमच्यासारखंच आहे. मी काही मोठा हे नाहीये. पण नामस्मरण होत नाही म्हणून आपण सोडायचं का? नाही. नामस्मरण होत नाही म्हणून नामस्मरणावर आपण त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायचा आणि सतत नामस्मरणाचा अभ्यास करायचा. त्या नाम घेत राहायचं, अभ्यास करायचा आणि भगवंताचं चिंतन करायचं, ध्यान करायचं. त्यांनी काय होईल, की ते हळू ती सवय लागेल आणि आपले नामस्मरण वाढू लागेल. भगवंताचं नामस्मरण तेच. आता गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी सांगतात कीर्तनामध्ये, शेवटी ऐकलं असेल तुम्ही कीर्तन तर, की तुम्ही दिवसातनं फक्त 15 ते 20 मिनिटं भगवंतासाठी द्या. बाकी तुम्ही 23 तास, 23 तास आणि 45 मिनिटं तुम्ही तुमच्या संसारासाठी वापरा. 15 मिनिटात तुम्ही काय करा, की 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा. 5 अभंग गाथेतले तुम्ही वाचा आणि थोडा वेळ 5 मिनिटं तुम्ही रामकृष्ण हरी नामाचा जप करा किंवा एक माळ रामकृष्ण हरी नामाचा जप करा आणि त्यांनी काय होईल, एवढा परमार्थ केला तरी बस आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे. संतांनी आपल्याला भरपूर सांगितलंय, सदा नामघोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. संतांनी सदा करायला सांगितलंय, पण आपल्याकडनं सदा होत नाही, कारण आपण सगळे संसारिक आहोत. संसारिक असल्यामुळे आपल्याकडनं एवढं होत नाही. कामधंदा असतो, काही ना काही असतं, एवढं होत नाही. त्यासाठी त्यातला थोडा आपल्याला त्यातनं थोडी पळवाट म्हणून चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात काय, की तुम्ही फक्त 15 मिनिटं द्या. 5 ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा, त्याचा थोडाफार अर्थ वाचा, 5 गाथेचे अभंग वाचा. रोज गाथेचे 5 अभंग जरी वाचले ना, एक अभंग वाचता हळूहळू तुम्हाला ते अभंग पाठ होऊ शकतात. जर एक अभंग दिवसातनं काय होतं, एक अभंग घ्यायचा सकाळी आणि तो अभंग वाचायचा आणि तो अभंग दिवसभर तुम्ही कुठल्याही कामात असाल तर त्या कामामध्ये तुम्ही तो अभंग गुणगुणायचा, म्हणजे तो अभंग म्हणत राहायचा. असं तो अभंग म्हणता म्हणता काय होईल, दिवसभरामध्ये तो अभंग तुमचा पाठ होईल. म्हणजे असे पाठ करू शकता आपण अभंग. आपण असंच बसलो ना की पाठ करायला तर पाठ होत नाही. पण जर तुम्ही ते अभंग वाचला आणि तुम्ही थोडं दिवसभरात ते अभंग थोडा थोडा म्हणत राहिले ना, एक एक चरण वगैरे तुम्ही म्हणत राहिले ना, तो तुमचा अभंग आपोआप पाठ होईल. पण आपल्याला ते कळत नाही. आपण काय करतो, आपला तेवढा वेळ देत नाही, म्हणून ते आपल्याला कळत नाही. म्हणून तुकोबाला सांगतात की तुम्ही आपले खरे हित वाणीने नित रामाचे स्मरण करून साधून घ्या. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करून आपलं हित साधा. आपलं हित कशात आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे, भगवंताचे अखंड चिंतन करण्यामध्ये, आपलं नामस्मरण करण्यामध्ये आपलं हित आहे. आणि ते हित साधण्यासाठी तुम्ही भगवंताचं नामस्मरण म्हणजे प्रभू रामाचं नामस्मरण करून साधून घ्या. जर पाणी पाहूनच तृषा शांत होती तर लोकांनी घरोघरी पाणी कशासाठी साठवले असते. परत पुढे एक दृष्टांत यांनी तुकोबारायांनी दिलाय, की जर पाणी असेल तर पाणी जर बघूनच शांत झाली असते तुमची तृषा, तर ती पाणी घरी भरण्याची काय कारण काय होतं, घरी का भरायचं काय कारण होतं, घरी आपण पाणी का भरून ठेवतो, तर ते भरायची गरजच नव्हती. जर तुम्हाला पाणी पाहून जर तुमचं तृषा भागली असती, म्हणजे तृषा तुमची म्हणजे तहान भागली असती, तर तुम्हाला ते पाणी कशासाठी साठवायचं होतं. त्याचप्रमाणे अजून एक सांगतात, एखाद्या वृक्षाची छाया पाहून जोपर्यंत त्याच्या आश्रयाखाली बसले नाही तोपर्यंत सुख होत नाही. आता एखादा वृक्ष आपण बघितला, त्या वृक्षाखाली छाया आहे. आता त्या छायेला बघून जर आपण उन्हामध्ये उभे राहिलो तर आपल्याला त्या छायेचा आपला उपयोग आहे का? नाही. आपल्याला त्या वृक्षाखाली जाऊन बसायला लागेल आणि त्या छायेमध्ये बसल्यानंतर आपल्याला शांत वाटेल, आपल्याला म्हणजे ते ऊन लागणार नाही. म्हणून तुकोबाला सांगतात की तुम्ही नामस्मरण करा. हे नामस्मरण करण्यासाठी म्हणजे तुम्ही फक्त विचार करू नका की भगवंताचं नाम आहे, भगवंत आहे माहिती आहे आपल्याला आणि आपण नामस्मरण नाही करणार, असं नाही. तुम्ही भगवंताचं नामस्मरण सतत करा आणि ते करण्यासाठीच तुम्हाला ते भगवंताचं नामस्मरण तुम्हाला करण्यासाठीच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. हा जन्म मिळाल्यानंतर तेच सांगतात की एखाद्या वृक्षाची छाया पाहून जोपर्यंत त्याच्या आश्रयाखाली बसले तोपर्यंत सुख होत नाही. हरीचे गुणानुवाद गाणे व ऐकणे याविषयी चित्तात दृढ भाव धरणे यातच हित आहे.
हित कशात आहे? आपल्या सगळ्यांच्या संसारामध्ये जे आपण सगळे आहोत, त्या संसारामध्ये आपलं हित कशात आहे? आपलं ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं हित कशात आहे? हे सांगण्यासाठी तुकोबारा सांगतात, की एखाद्या हरीचे गुणानुवाद गाणे व ऐकणे, या चित्तात दृढभाव धरणे, यातच हित आहे. आता मी मगाशी सांगितलं दृढभाव, भगवंताविषयी दृढभाव असणे, यालाच आपलं हित आहे. यातच आपलं हित आहे. आणि तुकोबारा आपल्याला हेच सांगतात. शेवटी तुकोबारा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर एका हरीविषयीची दृढ भावनेनेच तू मुक्त होशील. तो जर नसेल तर जाणीवेचा संबंध काही उपयोगी पडणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही भगवंताचं नामस्मरण जर करत नसाल, भगवंतावर दृढ विश्वास ठेवत नसाल आणि भगवंताविषयी तुम्ही चित्तात दृढ विश्वास नसेल तर काही उपयोग नाही. तुकोबारा सांगतात, जर तुम्हाला हरीविषयी दृढ भावना असेल तरच तू मुक्त होशील. मुक्त म्हणजे आपल्याला मुक्ती, शेवटची मुक्ती जी पाहिजे असेल. मुक्ती 4 प्रकारची आहे: सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत आणि त्यातली सायुज्यता मुक्ती ही शेवटची मुक्ती आहे. ती आपल्याला करायची. स्वरूपता म्हणजे भगवंताच्या स्वरूपाप्रमाणे आपण भगवंताचं स्वरूप आपल्याला मिळतं. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ जाऊन आपण बसतो. समीपता जवळ. सलोकता भगवंताच्या जवळ सलोख्याने आपण भगवंताविषयी भगवंताशी बोलतो, त्याला सलोकता मुक्ती म्हणतात. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे ही सर्वात श्रेष्ठ मुक्ती आहे. आणि ह्या सायुज्यता मुक्ती म्हणजे आपण भगवंताच्या चरणाजवळ जाऊन पोहोचतो, भगवंतच होतो, आपण देवच होतो, याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. आणि ही मुक्ती आपल्याला प्राप्त करायची ह्या जन्मामध्ये. आता ह्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला ही मुक्ती प्राप्त करायची. अल्प आयुष्य नवदे शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. आपलं अर्ध आयुष्य 50 वर्ष आयुष्य आपलं झोपेत जातं. 50 वर्ष आयुष्य झोपेत जातं. बाकी आपलं तरुणपण, शिक्षण किंवा आपलं बाकी काही कामामध्ये असे आपले राहिलेले 20-30 वर्ष आपले त्याच्यात जातात. आणि आपलं आयुष्य 100 वर्ष असं सांगितलंय. या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. की कृतयुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10 वर्ष आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये ते 1000 आयुष्य होतं. आणि आता कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. पण ते 100 वर्षापर्यंत आपण पोहोचतो का? नाही. कारण आपण आता बघतो की काही लोक 40 मध्ये पण जातात. आता या कलियुगामध्ये आता कलियुगाचा पाया भरत आला म्हणतायत, तर त्याप्रमाणे आता तुम्ही जर बघितलं तर आयुष्य बघा तुम्ही 25-30 वर्षाची मुलं पण त्यांचं आयुष्य जातं का? की त्याप्रमाणे त्यांचं राहणीमान नाहीये, तेव्हा त्याप्रमाणे खाणं पिणं नाहीये आणि त्याप्रमाणे त्यांना जे पौष्टिक आहार आहे ते मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना काही नाही अटॅक वगैरे येतात. लहान मुलांना अटॅक येतात 25 वर्ष 30 वर्ष आयुष्य आपलं. काही लोक 50, 60, 70 एवढं गाठतात. पण तुमचं जर 100 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्ष पण जात नाही. 50 वर्ष झोपेत गेले, 20 वर्ष असेच गेले, 70 वर्ष गेले. आता आपल्याला माहिती ना आयुष्य किती आहे, तर राहिले कुठे आपल्याकडे? भजनासाठी कुठे राहिले? म्हणून आपलं आयुष्य काय आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काय करायचं की जेवढं तात्परतेने, जेव्हा आपल्याला वाटलं ना आता परमार्थाला लागायचं, तेवढी तत्परता पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचे, सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, असं तुकोबारायांनी आपल्याला दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय. तर ह्या अभंगामध्ये आपल्याला तेच सांगताय, हरिविषयी दृढ भावनेनेच तू मुक्त होशील. तो जर नसेल तर जाणीवेचा संबंध काही उपयोगी पडणार नाही. तुम्ही भगवंतावर दृढ विश्वास ठेवा, भगवंतावर भाव ठेवा, हेच या अभंगामधनं तुकोबारे आपल्याला सांगतात. आता पुढचा अभंग घेऊ आपण. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येते एक, तो हे बहुताले ठाई, वाटू मन बराडी करून दारोदारी, कोण बळी माझा विठोबा वेगळा, आणि कागळा दुधा सांगा, तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, पुकाची लुटावी भांडारी ती. या अभंगामध्ये तुकोबारायाने भगवंताविषयी थोडं चिंतन केलेलं आहे. आम्हाला विठोबाच्या पायाच्या ठिकाणी काही उणे नाही, कारण तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. हे सगळं आपल्याला माहिती आहे. भगवंताच्या चरणाजवळ काही कमतरता आपल्याला नाही. भगवंत काय आपली वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. भगवंत पंढरपूरला
28 युग झाले उभा आहे, तो भक्तांची वाट पाहतो. भक्तांची वाट पाहतो म्हणजे भक्त कधी मला भेटायला येतात. आता काय झालं, सुरुवातीला काय होतं की लोक पंढरपूरला जातच नव्हते. भगवंत तेवर उभे होते आणि भगवंत म्हटलं आता काय करायचं, म्हणून भगवंतांनी काय केलं, माऊली म्हणजे कोण आहेत, महाविष्णूचा महाराज अवतार. मधून मधून माझा आवाज ज्ञानेश- तुटतोय महाराज. हा हा मधून मधून काहीतरी आवाज तुटतोय. ते भगवंतांना कोणी भेटायला येत नव्हतं. मग माऊलींना त्यांनी भगवंतांनी सांगितलं की आता मी पंढरपूरला इथे विटेवर उभा आहे, मला कोणी भेटायला येत नाही. तेव्हा मग माऊलींनी काय केलं, माऊलींनी वारी सुरू केली. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आता पंढरपूरला जेव्हा माऊलींनी वारी सुरू केली, त्यानंतर लोक यायला लागले आणि तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर दरवर्षी वर्षोनुवर्षे वारी ही वाढतच चालली. सुरुवातीला तेवढे लोक नव्हती, पण आता जर बघितलं तुम्ही, आता या वर्षी जर बघितलं वारीला 28 लाख लोकांची गणती दाखवली. तर वारीला लोक वाढत चालले का? कारण का भगवंताची ओळख लोकांना झालेली आणि कळलंय की भगवंत जो पंढरपूरला उभा आहे तोच भगवंत, तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव. तो देवांचा देव आहे. बाकी सगळे देव आहेत, पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा हा देवांचाही देव आहे. म्हणजे कसं असतं की आता बघा, सगळे मंत्री असतात, तर मंत्रींच्या वर कोण असतं, पंतप्रधान असतात. त्याप्रमाणे हे बाकीचे देव आहेत ना, हे सगळे मंत्री आहेत आणि भगवान परमात्मा आपले मुख्य पंतप्रधान आहे. जे या पंतप्रधान जसा देश चालवतो तसं हे सगळं जे सृष्टी चालवणारा भगवान परमात्मा तो आपला पंढरपूरचा विठोबा आहे. म्हणून तुकोबाला सांगता, आम्हाला विठोबाच्या पायाच्या ठिकाणी काही होणं नाही, कारण तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आता हे तुम्ही आपण सतत अनुभवतो. आपण वारीला जातो, वारीला जर आपण जातो तर पंढरपूरला जर आपण गेलो तर पंढरपूरला आपल्याला वारीला, पंढरपूर गाव किती छोटं आहे आपल्याला माहिती आहे, किती त्याचा विस्तार आहे, थोडंच आहे. पण जसं 28 लाख लोक पंढरपूरला आता गेलेले या आषाढी वारीला, तर त्या एवढ्या 28 लाखांच्या ज्या लोकांची सोय झाली, राहण्याची सोय, जेवणाची सोय, बाकी सगळी सोय ही त्या पंढरपूरमध्ये कशी झाली असेल, तर काही महात्म्यांचं म्हणणं आहे की भगवान परमात्मा जेव्हा पंढरपूरची वारी येते, आषाढी वारी येते, तेव्हा जेव्हा जे वारकरी येतात त्यांच्यासाठी भगवान परमात्मा काय करतो, ते पंढरपूरचं जो गाव एवढंसं असतो त्याला वाढवून वाढवून असं फार मोठं करून टाकतो आणि ते सगळे लोक तिथे राहू शकतात आणि तिथे त्यांचं सगळ्यांची सोय होते. म्हणून तुकोबाला सांगतात की विठोबाच्या पाया ठिकाणी काय ओढे नाही, कारण तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, तिथे आपल्याला काही कमी नाही. आता वारीमध्ये आपण जर बघतो, आपण वारीमध्ये कसं आहे, घरी जे आपण जे काय करतो की खातो, घरी राहतो, त्याच्यापेक्षा वारीमध्ये चांगलं असतं. विचार करा तुम्ही, वारीमध्ये म्हणतात की तुम्हाला सगळं मिळतं, माऊली आपल्याला सगळं देते, माऊली काही कमी पडू देत नाही. एखादा मनुष्य वारीमध्ये दिंडीमधनं जर चुकला असेल तर तो चुकलेल्या मनुष्याला काहीच काळजी करायची गरज नाही. त्याला दुसरी दिंडीवाले त्याला बोलवतात, त्याला जेवण देतात, त्याला सांगतात तू रात्री इथे राहा, उद्या जेव्हा वारीत सकाळी निघेल, माऊली निघतील, तेव्हा तुझी दिंडी तू बघून ती त्या दिंडीला जॉईन हो. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपल्याला माऊलींचं तिथे आपल्याला सोय असते. माऊली प्रत्येक ठिकाणी त्या साधकाची सोय करत असतात. आळंदी ते पंढरपूर किंवा आपण इथे देहू ते पंढरपूर या दोन्ही वाऱ्यांचं जरी बघितलं तर त्या प्रकारे प्रत्येक लोक ते व्यवस्थित चालतात आणि त्यांना होतं. म्हणून तुकोबाला सांगतात की तिथे काही कमी नाही, पंढरपूरच्या भगवंताच्या पायाच्या ठिकाणी काहीच कमी नाही, कारण पाय त्यांचं पायाचं दर्शन घेतलं तर आपले सगळे जे काही दुःख आहेत ते निघून जातात. आपल्याला जे सुख पाहिजे ते सुख भगवंताच्या पायाकडे. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, असं म्हटलेलं आहे. संतांचे पाय धरायचे बरोबर आहे, पण संतांचे पाय धरायचे असेल तरी
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हटले आणि शेवटी काय म्हटले, तुका म्हणे पापे जाती संतांचे जपे. जसं संतांचं जप केले तर पाप जातात आणि पुण्यवंत कधी होतो संतांचं नाव घेतल्यावर. तसं भगवंताच्या पायाचं दर्शन जर आपण घेतलं तर आपले सगळे दुःख निघून जातात. आणि म्हणून तुकोबा सांगतात पुढे, म्हणून तू आपले मन अशा लाभाला सोडून, ज्याप्रमाणे एखाद्या अन्न दुकाळलेला बराडे अन्नाकरता दारोदार हिंडतो, तद्वत तू इतर ठिकाणी जाऊ देऊ नये. म्हणजे आपलं जे मन आहे ते मन या भगवंताच्या चरणाकडेच लाव. कारण काय, आपण काय असतं, ज्या वाराला आपण देव बदलतो, प्रत्येक वाराला आपण देव बदलतो आणि आपण देव बदलतो आणि तेव्हा मग आपल्याला त्याप्रमाणे ते सुख मिळत नाही, आपल्याला ते परमार्थामध्ये सुख मिळत नाही. का, की आपण एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, एकच धरायचं. या परमार्थामध्ये एक सांगितलेलं आहे, एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता एकालाच महत्व आहे. आपला तो एक देव करूनी घावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. प्रत्येक ठिकाणी संतांनी तुकोबारायांनी एकाचा आपला निर्देश केलेला आहे. एकच भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची. आपण जरी सगळ्यांचं दर्शन घ्यायला, सगळे देवांचं जरी दर्शन जरी घेतलं तर आपलं जे काही आराध्य देव आहे, भगवान पांडुरंग परमात्मा असेल, भगवान शिव असतील, कोणी असेल, गणपती बाप्पा असेल, तर आपलं जे चित्त त्यांच्याकडे दृढ पाहिजे. आपलं जे आराध्य देव तेच आपल्याला दिसलं पाहिजे. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर आपल्याला जे आपलं आराध्य देव आहे ते दिसलं पाहिजे. म्हणून तुकोबा येथे सांगतात, तू बाकी ठिकाणी भटकू नकोस, तुझं मन एकाच ठिकाणी लाव, एकच भगवंताच्या चरणाजवळ लाव. आणि त्यामुळे काय होईल की तुला ह्या भगवंताची प्राप्ती होईल आणि या भगवंताच्या चरणाजवळच तुला प्राप्ती आहे, भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून तद्वत इतर ठिकाणी जाऊ देऊ नको. अहो माझ्या विठोबा वाचून दुसरा कोणी बलाढ्य आहे काय असेल तर सांग. म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्यापेक्षा बलवान असं कोण आहे का? नाही आहे. आपला पांडुरंग परमात्मा बलवान आहे आणि त्यांचं बळ आपल्याला मिळतंय. काय, बळीवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत भगवंत विठोबाचे भगवंताचं नाव बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला हा संसार केला चढउर्मीचा मार. बरोबर, बळीयाचे अंकित म्हटलेलं आहे. बळीयांचं अंकित म्हणजे आपण आपला बळीया माझा भगवान परमात्मा आहे. तो बळीया असल्यामुळे, तो बळवंत असल्यामुळे, त्याच्या अंकित आपण झाल्यामुळे आपण पण बळीवंत झालो. म्हणून तुकोबा सांगतात की भगवान परमात्मा आपला बळीवंत आहे आणि त्याच्या असेल तर त्याच्यापेक्षा बळाढ्य कोण आहे? कारण तो देवाचाही देव आहे. बळीया माझा शिरोमणी. तसं भगवान परमात्मा आपला बळीवंत असल्यामुळे, त्याच्या अंकित आपण झाल्यामुळे आपण पण बळीवंत होतो. म्हणून तुकोबा सांगतात की तुम्ही विठोबा वाचून दुसरं कोणी बलाढ्य असे नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणाच्या ठिकाणी जाऊ नका, इथे तिथे हिंडू नका, फक्त भगवंत विठोबाच्या पायाजवळ जा. आणि शेवटी तुकोबा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाच्या गावी मोक्षाची भांडारे भरली आहेत, ती पाहिजे त्यांनी फुकट लुटावी. म्हणजे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी मोक्षाची भांडार आहेत म्हटले. आता संतांच्या ठिकाणी पण संतांनी पण भांडार उत्पन्न केले. संतांच्या ठिकाणी पण भांडार आहेत आणि ती भांडार आपण, हे सगळं काय संतांचं भांडार आहे. हे काय जे ग्रंथ वगैरे आहेत हे ग्रंथ संतांचं भांडार आहे आणि आपण त्याचं फक्त भारवाही आहोत. म्हणजे त्यांचं भांडार आहे, त्या भांडारातच आपण तुम्हाला देतोय. त्या भांडारातनं आपण काय असेल ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे ते भांडाराचं आपण भारवाही, आपलं काहीच नाही. आपण फक्त ते भार उचलतोय आणि आपलं तुमच्याकडे आणून देतोय, असं तुकोबा सांगतात. की हे भांडार जे आहे, हे ग्रंथरूपी भांडार जे संतांचं आहे, ते भांडार संतांचं आहे. त्याप्रमाणे विठोबाच्या गावामध्ये मोक्षाचे भांडार आहेत. म्हणजे विठोबाच्या गावी जर तुम्ही पंढरपूरला गेले तर तुम्हाला मोक्ष आहे. मोक्ष कशामुळे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. मुखी नाम हाती मोक्ष. आपल्या मुखामध्ये जे नाम आहे ते नाम सतत जर घेतलं तर आपल्या हातामध्ये मोक्ष आहेच. आपल्याला बाकी कुठे जायची गरज नाही मोक्षासाठी. भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याकडे मोक्ष हा चालत येतोच. म्हणून तुकोबा सांगतात की विठोबाच्या गावी मोक्षाची भांडारे भरली आहे,
ती पाहिजे त्यांनी फुकट लुटावी. आता फुकट लुटावी म्हणजे आपण तिथे जातो ते फुकट लुटतोच. आपण तिथे जातो ते आपण आनंद वेगळाच असतो. पंढरपूरला गेल्यानंतर जो वेगळा आनंद आहे, तो वेगळा आनंद कशामुळे? त्या आनंदरूपी भगवंतामुळे. भगवंत हा आनंद कंद आहे आणि या आनंद कंदापासून आपल्याला पण आनंद मिळतो. सुख आणि दुःख हे दोन वेगळे विरुद्धार्थी शब्द आहेत, पण आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. आनंद तो आनंदच आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या मध्ये चित स्वरूपामध्ये आपल्या चित्तामध्ये सच्चिदानंद म्हटलेलं आहे. सच्चित आनंद. सच्चित आनंद म्हणजे भगवान आहेत आणि त्यांचा जो आनंद त्यांचा जो आपल्या चित्तामध्ये आहे आणि तो आनंद आपल्याला मिळतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, विठोबाच्या गावाला जे भांडार आहेत ते तुम्ही असेच लुटा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सतत भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुम्हाला अखंड चालायला लागेल आणि अखंड तुम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि होईल तसं ते आपल्याला प्राप्ती झालेलीच आहे. पण भगवान परमात्मा आपल्याला प्राप्तच आहे. आपल्याला पहिल्यापासून भगवान परमात्मा प्राप्त आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तुझं तुझ्याकडेच आहे पण तुला माहिती नाही तुझ्याकडे देव आहे. आणि हे दाखवण्यासाठी आपल्याला दुसरा कोणतरी लागतो, म्हणजे सद्गुरू लागतात. जसं त्या पायाळू असतो, त्या पायाळू पायाने आलेले असतात, त्या पायाळूला डोळ्यामध्ये अंजन, म्हणजे माऊलींनी सांगितलंय की डोळ्यामध्ये अंजन घालून तो पायाळू जेव्हा त्या भूमीवर चालतो तेव्हा त्याला कळतं की त्या जमिनीमध्ये पाणी आहे आणि त्या जमिनीचे मालक आपण आहोत. एवढे वडलोर पार्जित आपण, आपल्याकडे तो 7/12 आहे, आपण त्याचे मालक आहोत, पण आपल्याला माहिती नाही पाणी कुठे. आणि तो पायाळू जो बाहेरून आलेला असतो, तो पायाळू काय करतो, तो आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो की इथे पाणी आहे आणि इथे तुम्ही खणा, म्हणजे तुम्हाला त्या बोरला भरपूर पाणी लागेल. जेव्हा बोर आपल्याला खणायचे असते ते पायाळूला आणतात किंवा ते नारळ असं फिरतो त्यावेळेला त्यांना कळतं, ते नारळ हातात धरला की त्यांना कळतं पाणी कुठे आहे. तसं आपल्यामध्ये देव आहे, आपल्यामध्येच आहे भगवान परमात्मा, पण आपण त्याची ओळख नसल्यामुळे आपल्याला माहिती नसतं. म्हणून आपल्याला सद्गुरूंनी दाखवायला लागतं की देव म्हणजे काय. देवाची ओळख सद्गुरूंनी करायला लागते. त्याप्रमाणे त्या पायाळूला जसं पाणी दिसतं तसं आपल्याला सद्गुरू आपल्याला दाखवतात की देव तुमच्यामध्ये कुठे आहे. तर त्यामुळे तुकोबाराय सांगतात की ही भांडारी भरली आहे की तुम्ही फुकट लुटावी. त्यानंतर थोडा वेळ आहे तर शेवटचं अजून एक अभंग घेऊया. 198वा अभंग. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या येऊ नका रानबरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एकदान शूर दाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एकदान शूर दाता. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला संतांचं सांगितलंय. संत काय करतात? संत काय करतात? हा भगवंताचं नामरूपी रस सेवन करतात. आता तुम्ही आम्ही काय करतो की आपण आपल्याला जे काही मिळालेलं असतं ते आपण आपल्या जवळच ठेवतो, आपण ते वाटत नाही लोकांना. आपल्याकडे काही वस्तू असेल ती असे वस्तू आपण आपली ठेवतो, वाटणं कमी असतं. एखादा माणूस असेल तो सगळं वाटेल किंवा दान धर्म करेल, पण आपण शक्यतो काय करतो, आपण आपली वस्तू, आपण संपत्ती आहे ती आपण वाढवायचा प्रयत्न करतो, ती वाटायची प्रयत्न करत नाही. पण संत काय करतात? संतांची संपत्ती म्हणजे नामस्मरण आहे. भगवंताचं नाम हेच त्यांची संपत्ती आहे. तुमची आमची संपत्ती म्हणजे काय? पैसा अडका वगैरे ही आपली संपत्ती आहे. पण संतांची संपत्ती काय? संतांना ही संपत्ती लागत नाही. भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं चिंतन हेच त्यांची संपत्ती आहे. आणि ही संपत्ती त्यांनी जी काही कमवलेली आहे, म्हणजे ती त्यांनी जमा केलेली आहे, ती ते काय करतात की वाटतात. तुमच्या आमच्यासाठीच ते संत कशासाठी येतात? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी येतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे येऊ नका रानभरी. म्हणजे ते ब्रह्मरस. आता रसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपल्याला ऊसाचा रस माहितीये, लिंबूचा रस माहितीये, प्रत्येक वेगवेगळे रस माहितीये, पण ब्रह्मरस आपल्याला माहिती नाही. आणि तो ब्रह्मरस आपल्याला कधी मिळेल? संतांच्या संगतीत बसल्यानंतर आपल्याला तो ब्रह्मरस मिळेल. आणि संत आपल्याला सांगतील तो रस कुठला आहे, ब्रह्मरस कुठला आहे. आणि हा ब्रह्मरस सेवन करतात, संत सेवन करतात आणि ते दुसऱ्यांनाही वाटतात.
तुकोबारे सांगतात आम्ही ब्रह्मरसाचे सेवन करतो आणि दुसऱ्याचही वाटतो, तो तुम्ही घ्या. ते आपल्याला घ्यायला सांगतात. पण आपण एवढे दुर्भाग्य आहोत की संतांना ते ब्रह्मरस वाटायला तयार आहेत, पण आपलं भांड एवढं छोटं आहे की त्याच्यात ते ब्रह्मरस थोडं मिळतं, आपलं मावत पण नाही. आपलं भांड आपण मोठं जर घेऊन गेलो संतांकडे तर आपल्याला ब्रह्मरस भरपूर मिळेल. आणि ते घेऊन जाण्यासाठी काय करायला लागेल? सतत संतांच्या संगतीत राहायला लागेल. संतांच्या संगतीत राहिल्यावर काय? संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायाशी विश्वास राहायला पाहिजे. आपल्या संतांच्या पायाजवळ विश्वास. संतांनी जे काय आपल्याला सांगितले, संतांच्या पायी हा माझा विश्वास, आणि ते विश्वास ठेवूनच आपण संतांनी जे काही सांगितले त्या मार्गाने चालायला पाहिजे. आपण तो काय करतो? आपण ते संतांनी सांगितलेलं काय मार्ग आपण अवलंबत नाही. संतांनी जे सांगितलेले ते आपण ऐकत नाही. आपण ऐकतो पण ऐकत नाही, असं झालेलं आहे. काय होतं की आपण ऐकतो, कसं ऐकतो? या कानातनं घेतलं, त्या कानातनं सोडून दिलं. आपण हे रोजचं जे प्रवचन ऐकतो, त्या प्रवचनामधलं आपण जे काय ऐकलेलं असतं त्याचं चिंतन मनन करायला लागतं. जसे ती गाय बसते, ती गाय जे काय चारा खाते, पण ती चारा खाल्ल्यानंतर तिचं पोट त्यावेळेला भरत नाही. ती चारा खाते आणि ती गप बसते. आणि जी तेव्हा दुपारी ती बसते ना खाली, ती बसल्यानंतर ती रवंत करते. ते रवंत करता करता काय होतं? तिचं ते पोट भरतं. ते सगळं तिने खाल्लेलं असतं ती रवंत करते. परत ती बाहेर काढून ती रवंत करते. तसं आपण भगवंताचं चिंतन जे ऐकलेलं असतं, जे काही नामस्मरण आपण केलेलं असतं, किंवा भगवंताचं जे काही प्रवचनात कीर्तनात ऐकलेलं असतं, ते चिंतन सतत चिंतन आणि मनन करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर आपल्याला भगवंताचं चिंतन गोड लागेल. म्हणून तुकोबारे सांगतात की हे आम्ही जे वाटतोय ते तुम्ही सेवन करा आणि घ्या. कोणी रानोरान भटकू नका. मग तुम्ही इकडे इकडे भटकू नका. फक्त आम्ही जे तुम्हाला देतोय ते तुम्ही सेवन करा. विटेवर ज्याची पावली सारखी आहे तोच दान देण्यात शूर दाता आहे. आता ह्या जगामध्ये दानशूर कोण आहे? तर भगवान परमात्मा एकच दानशूर आहे. कारण जे काही आपल्याला लागतंय ते भगवान परमात्म्याकडनंच मिळतंय. आपण तसं बघितलं तर आपल्याला जन्माला घालतानाच भगवंतानी भरपूर दिलेलं आहे. एवढा तो दानशूर आहे की सगळंच दिलेलं आहे. ते दिल्यानंतर आपण परत मागायची गरजच नाही. पण तरी आपण असे दुर्भाग्य आहोत की आपण दर वेळेला आपण जातो, पंढरपूरला जातो, भगवंताकडे जातो, मंदिरामध्ये जातो आणि त्यांच्याकडनं काही ना काही नवीन मागतो. हे मागणं बरं नाही, कारण हे मागणाऱ्याला भिकारी म्हटलेलं आहे. भगवंताकडे मागायचं नसतं. भगवंतानी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि ते भरपूर दिलेलंच आपल्याला सांभाळायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि ते भरपूर दिलेलं एवढं आहे की ते आपल्याला ह्या जन्मामध्ये पुरणार नाही. आता तुम्ही एखादा बघा, एखाद्याचा डोळा आहे, तो डोळ्याची किंमत भगवंताला आपल्याला फुकट दिलेली आहे. पण तेच डोळा जर आपल्याला दुसरा काय त्याच्यात ऑपरेशन करून नवीन डोळा लावायचा किंवा मोठा काहीतरी त्याच्यात आपल्याला हे टाकायचंय, लेन्स टाकायचंय, तेव्हा जो काही खर्च आहे तो किती खर्च पडतो? जास्त पडतो. 25,000-50,000 1,00,000 असा तो खर्च होतो. पण भगवंतानी जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं काहीच मोलच नाही. कारण काय, भगवंताने आपल्याकडे काही पैसे घेतलेलेच नाहीये. त्यांनी फुकट दिलेले आपल्याला. आणि ते म्हणून तुकोबाला सांगतात की विटेवर ज्याची पावली सारखी आहेत त्याचं तो दान देण्यात दानशूर दाता आहे. तोच आपल्याला सगळ्यात दान दिलेलं आहे. पुढे म्हणतात आपल्या मनाचा संकल्प सिद्धीत जाईल जर या विठोबाच्या पायी बुद्धी स्थिर राहील तर. ते आपण एवढ्या वेळ तेच बघितलं की भगवंताच्या पायी जर आपली बुद्धी स्थिर ठेवली तर आपल्याला या विठोबाच्या पायाची बुद्धी स्थिर ठेवल्यानंतर आपल्या मनाचे संकल्प सिद्धीला जाण्याजोगे आहेत. आपल्याला मनाचे संकल्प सिद्धीला जायचं असेल तर भगवंताच्या पायाचं नेहमी आपण स्थिर राहिलं पाहिजे. शेवटी तुकोबाला सांगतात की असे लोकांना सुचविण्याकरता देवाने मला निरोप देऊन पाठविले आहे. हा मार्ग सोपा असून सुखाचा आहे. म्हणजे हा जो परमार्थिक मार्ग आहे, जे नामस्मरणाचा जो मार्ग आहे, ही साधना जी आहे कलियुगामध्ये भगवंताची नामस्मरण हेच साधना दिलेली आपल्याला. आणि हा मार्ग सोपा आहे, सुखाचा आहे हे सांगण्याकरता भगवंतानी मला पाठवले, तुकोबाऱ्या सांगतात. म्हणजे तुकोबाऱ्यांनी सरळ सांगितलं की हे मला जे पाठवले आणि मी जे काही लिहिलेलं आहे, हे जे काही अभंग निर्माण केले हे तुमच्यासाठीच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जे जग,
आणि आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. आम्ही वैकुंठवासी. तुकोबाराय कुठून आले? वैकुंठातून आले. आणि ते गेले परत कुठे? सदैव वैकुंठाला गेले. तुम्ही आम्ही कुठून आलोय? आपल्याला कुठे जायचंय आपल्यालाच माहिती. कुठे आलोय, कुठून कुठे जायचंय, आपल्याला इथे येऊन काय करायचंय हे सगळं आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे हे सगळं कधी कळेल? बैसता संतांच्या संगती कळो आले कमळापती. म्हणजे बैसता संतांच्या संगती, संतांच्या संगतीत बसल्यानंतर आपल्याला हे सगळं कळेल की आपण कुठून आलो. मी व माझे विसरले जयाचे अंतकरण तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं हे विसरलं पाहिजे. हे माझं आहे ते माझं हे विसरलं पाहिजे, किंवा हे मी केलं ते मी केलं हे विसरलं पाहिजे. म्हणजे मीपणा जो आहे तो गेला पाहिजे, अहंकार आहे तो गेला पाहिजे. आणि ते गेल्यानंतर आपल्याला देव प्राप्त होईल. आणि संतांनी आपल्याला ते सांगितले, तुकोबारायांनी आपल्याला ते सांगितले की हा जो मार्ग जो सोपा मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला दाखवण्याकरता, तुम्हाला कळण्याकरता आणि तुमचा उद्धार होण्याकरता भगवंताने मला इथे पाठवलेलं आहे. देवाने मला निरोप देऊन पाठवलेले आहे. म्हणजे तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुकरू. हा मार्ग सोपा आहे. हा परमार्थाचा नामस्मरणाचा मार्ग सोपा आहे. आणि हो तो सोपा हे आहे तर सोपा आहे. किंवा कधी कधी म्हणतात की हा नामस्मरण म्हणजे सोळावरची पोळी आहे. म्हणजे हे जे साधना जी आहे नामस्मरण सोळावरची पोळी. किंवा कधी कधी संत म्हणतात हा मार्ग सोपा आहे. नामस्मरण हे मार्ग सोपा आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे म्हटलेलं आहे. नामसंकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पापे जळून जायची असेल तर नामस्मरण करायला पाहिजे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हा साधन सोपा मार्ग सांगितलाय. म्हणून तुकोबारा सांगतात की हा मार्ग सोपा आहे आणि ह्यासाठी मला वैकुंठातून मी इथे आलो आणि परत मी वैकुंठातच गेलो. आणि आपण कुठून आलोय, कुठे जायचं हे आपल्याला कळत नाही. तर हे सगळं संतांच्या संगतीत आपल्याला कळेल. आणि झालेली सेवा हे भगवंताच्या चरणी आज आपण चरणी अर्पण करतो. आणि झालेली सेवा आणि आज आपण 195 अभंगापासून 198 म्हणजे 4च अभंग आपले झाले. प्रत्येक शुक्रवारी बघितलं तर 4 किंवा 5 अभंग होतात. कारण काही चिंतन असतं त्याप्रमाणे आपण अभंगाचं चिंतन करतो. प्रत्येक अभंगावर चिंतन करण्यासारखं आहे, जास्त चिंतन करण्यासारखं आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. हा पूर्ण गाथा जर आपल्याला संपूर्ण करायचा असेल तर आपल्याला कितीतरी वर्ष लागतील. कारण आपण आता बघतो ते 4 अभंगच करतोय. 4092 अभंग आहेत तुकोबारायांच्या गाथेमध्ये. हे 4092 अभंग आपल्याला संपूर्ण चिंतन करायचंय. जे आपलं आयुष्य पुरणार नाही एवढा अभंग आहे आपल्याला हे चिंतन करण्यासाठी. आणि हे आयुष्यामध्ये आपल्याला हे किती जे चिंतन केलं ते सगळेच अभंग आपल्याला कळतीलच असं नाही. कारण प्रत्येक अभंगाचा जो भाव आहे तो तुकोबाराय सांगण्याचा भाव वेगळा आहे. आणि आम्ही सांगतो, आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे भगवंतांनी आपल्याला जी बुद्धी दिली, की सद्गुरूंनी जी आपल्याला बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला जे वाटेल असं वाटतं की हा बाबा या अभंगाचा आपला एवढा एवढा भाव आहे किंवा एवढं एवढं चिंतन आहे की याचा अर्थ एवढा आहे, तेवढा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. पण तेवढाच असेल आपण सांगू शकत नाही. कारण त्या प्रत्येक अभंगाचं जे तुम्ही बघितलं तर त्याच्यात चिंतन करण्यासारखं भरपूर आहे. आणि एक एक अभंगावर हजारो कीर्तन होतात. आणि तुकोबारायांनी ज्या अभंगाचं चिंतन आपल्याला इथे सांगितलंय, त्यांनी जे अभंग लिहिले त्यावेळेस त्यांचा भाव वेगळा आहे. त्यांनी कशाचा भाव ठेवून किंवा त्याचा अर्थ काय त्यावेळेस त्यांनी लावून हा अभंग लिहिलाय हे आपण सांगू शकत नाही. पण आपण आपले जे काय थोडंफार आपल्याला भगवंताचं चिंतन करण्याचा जो काय आपल्याला सेवा करण्याचा वेळ मिळाली आहे त्या सेवा करताना आपण थोडंफार ते चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते चिंतन जे काय असेल ते भगवंताला आपण अर्पण करतोय. आणि झालेली सेवा ही भगवंताला अर्पण करू. तुकाराम 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 पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे. तो शोनी मद द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू.
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे घाव बोलते जय अर्णव पियुषांचे प्रणव पियुषांचे चंद्र पियुषाचे चंद्रमेचे आलांछन मातंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोहिरे होतू किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन पूर्ण इति होऊन लोके. इति लोकी भजितो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकाये दुष्टादुष्ट विजय होवावे एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला ओम सर्वे वै सुखिना संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुण्यन्तरि शांती 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 जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर सेवा झाली आणि खूप दिवसांनी तुमचं दर्शन पण झालं. आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने मी महाराजांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.